परभणीमध्ये आले, पाठीमागे बीडमध्ये आले, त्यापूर्वी बुलढाण्यामध्ये आले, संभाजीनगरमध्ये आले, परंतु जालन्यामध्ये त्यांना 12 महिन्यापासून येण्यासाठी वेळ नाही। आणि जिल्ह्याभरामधील जे फळबाग आहे किंवा जे काय शेतकरी नुकसान झालेलं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी विविध प्रकारच्या मागण्या घेऊन या मागण्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि या ठिकाणी आमची जी प्रमुख मागणी आहे, शेतकरी बांधवांनो, आपली जी प्रमुख मागणी या ठिकाणी 2025-26 या हंगामासाठी राज्य सरकारने जो पीक विम्यामध्ये बदल केलेला आहे आणि तो बदल म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक जो पीक विम्यामधून काढून टाकलेला, म्हणजे पीक विम्याचा आत्मा यामधून काढून टाकलेला आहे आणि त्यामुळे आपल्या हजारो नाही तर लाखो करोडो शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहणार आहे। म्हणून आपली सर्वप्रथम मागणी आहे मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करावा आणि जोपर्यंत हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट होणार नाही तोपर्यंत आज मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी रॅली काढलेली, परंतु हा कालावधी संपल्याच्या नंतर आज या निवेदनाच्या माध्यमातून परत प्रशासनाच्या दृष्टीचं अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही। अशा सर्व शेतकऱ्यांना विके नंबर देण्यात यावेत, ज्यांनी केवायसी केली त्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान त्वरित वाटप करण्यात यावं। त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून जे काय आपण विहिरी खोदल्या असतील, शेततळी खोदल्या असतील किंवा फळबागा लागवड केली असेल, बरं का, जे काय कामं केले त्याच्या कामाचे मास्टर पेमेंट असेल किंवा कुशलचे किंवा अकुशलचे बिल असतील किंवा रोजगार सेवकाच्या मानधनाचा पैसा असेल, हा त्वरित आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती पाठवावा। त्याचबरोबर जे अवकाळी पाऊस मागील 1.5 महिन्यापासून या ठिकाणी झालाय त्याचे त्वरित पंचनामे करून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घोषित करावी आणि ती नुकसान भरपाई अशा पद्धतीने हवे की फळबाग जी एनडीआरएफच्या नियमाच्या पलीकडे, कारण की एनडीआरएफच्या नियमामधून तुम्ही मात्र 36,000 रुपये फळबागाला आम्हाला अनुदान देतात। आमच्या एका आंब्याच्या झाडावरती जर 10,000 आंबे जर म्हटलं आणि एक आंबा जर आमचा 10 रुपयाला जर म्हटला तर तुमचा पैसा आम्हाला इतका कवडीमोल पैसा नकोय। हेक्टरी आम्हाला मात्र या ठिकाणी फळबागाच्या नुकसानापोटी 1 लाख रुपये पाहिजे। त्याचबरोबर आमची दुसरी मागणी आहे, अतिवृष्टीच्या अनुदानामध्ये जे संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये